हमारे साथ इस वक्त कमल ताई जुड़ रही हैं। हम एक बार इनका परिचय बता दें और इनके अयोध्या में आगमन के उद्देश्यों के बारे में बता दें। अयोध्या में इस वक्त महाराष्ट्र से वारकरी संप्रदाय के 1000 से अधिक भक्त आए हुए हैं। इन भक्तों को कमल ताई के द्वारा ज्ञानेश्वरी पारायण पाठ के बारे में बताया जा रहा है, उन्हें ज्ञानेश्वरी पारायण पाठ सुनाया जा रहा है और इसके साथ ही इन भक्तों को रामकथा का भी रसपान कराया जा रहा है। ज्ञानेश्वरी पारायण पाठ जो है, ज्ञानेश्वरी एक ऐसा ग्रंथ है जो महाराष्ट्र में बहुत ही प्रचलित ग्रंथ है और वारकरी संप्रदाय के लोग उस ग्रंथ को बड़ी ही श्रद्धा के साथ पढ़ते हैं, पूजते हैं। वारकरी संप्रदाय वही संप्रदाय है जो विट्ठल देव की उपासना करता है, पूजा करता है और सर पे सफ़ेद टोपी, माथे पर बुक्का और कंठी, तुलसी कंठी की तिलक माला पहनता है। ये कमल ताई 83 वर्ष की हैं। इनके उम्र के में अभी भी जोश है, भक्तों को ज्ञानेश्वरी का संदेश दे रही हैं। जुड़ते हैं कमल ताई से, जानते हैं ज्ञानेश्वरी पारायण पाठ की महिमा और उद्देश्यों के बारे में। हे ज्ञानेश्वरी पारायण आळंदीमध्ये आमच्या ज्ञानेश्वरी फंड हा आहे कासा समाजाचा। त्या ज्ञानेश्वरी फंडाने दरवर्षी आळंदीमध्ये महादेवबाबाच्या उत्सवाबद्दल समाधीच्या 6 सप्ताह होतो, ज्ञानेश्वरी पारायण होतो। त्यावेळेला जसं त्यांच्या याचं पारायण सुरू केलेलं आहे त्याला आता 40 वर्ष व्हायलेत। व्यासपीठ त्यावेळेसपासून सांभाळते आणि ज्ञानेश्वरी पारायण ज्ञानेश्वर महाराज माझ्याकडून करून घेतात, मी करत नाही। आणि त्याच्यानंतर एक वेळेस मी आमच्या लोकांना बोलले की हा ज्ञानेश्वरीचा महिमा काय आहे, ज्ञानेश्वरी ग्रंथ काय आहे। आळंदीला येतात ते फक्त वारी करणारे येतात, कासार समाजाला समजू द्या माऊलीची ज्ञानेश्वरी काय आहे। त्याकरता प्रत्येक क्षेत्राच्या ठिकाणी आपण काय करू की हे ज्ञानेश्वरी सप्ताह ठेवू। त्या कारणाने सगळा समाज येईल, सगळ्या समाजाला ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी काय आहे कळलं। त्याकरता आम्ही ही सुरुवात केलेली आहे। सुरुवातीला पहिला 1 सप्ताह पंढरपूरला पांडुरंगाच्या आमच्या कालिका देवीच्या मंदिरात झाला। त्यावेळेस सगळे समाज जमाव या दृष्टिकोन असा केला की पांडुरंग परमात्म्याच्या 24 महापूजा ठेवल्या। त्यामुळं पूर्ण समाज सगळे त्यांचे नातं घ्यायचे। त्याच्यानंतर दुसरा नाशिकला ठेवला, राम मंदिरला। नाशिकमध्ये जवळजवळ पहिल्यानं सुरुवातीला 700 लोक आलते, मोठं राम मंदिर तिथं पण खूप छान कार्यक्रम झाला। असा प्रत्येक ठिकाणी नंतर नेवाशाला केला। नेवाशाला ज्या खांबाला टिकून ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली त्या ठिकाणी जाऊन हा सप्ताह केला। त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात तिथं बसून सप्ताह केला। त्याच्यानंतर मुक्ताईनगरला गेलो आम्ही। ज्ञानेश्वर महाराजांची जी बहीण आहे, 4 भावंडाच्या ठिकाणी अशी इच्छा होती आमची करण्याची, तिथं जाऊन सप्ताह केला हा ज्ञानेश्वरी पारायणाचा। त्याच्यानंतर आम्ही सासवडला गेलो, ज्ञानेश्वर महाराजांचे भाऊ सोपान काका। म्हणजे असा 4 भावंडाच्या ठिकाणी झाल्यानंतर ही जी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली आणि समाधीस्थ असताना त्यांच्या समाधीत ज्ञानेश्वरी तशीच राहील। ही जगाच्या कल्याणाकरता ज्ञानेश्वरी लिहिलेली, परंतु ती ज्ञानेश्वरी वरी कुणी आणली नव्हती। ज्ञानेश्वर महाराज नाथ महाराजांच्या स्वप्नात गेले आणि त्यांनी सांगितलं माझ्या कंठाला आजान वृक्षाची मुळी लागली, ती काढ येऊन। त्यावेळेस पैठणहून नाथ महाराज आले, दिव्य तेजपुंज मदाराचा पुतळा परब्रह्म केवळा बोलत असे। आजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली, येऊन अलंकापुरी काढली अशी आज्ञा केली नाथ महाराजांना। आणि नाथ महाराजांना इथं येऊन तो ग्रंथ वरी काढला आणि तो ग्रंथ काढून त्याची प्रसिद्धी करण्याकरता हा ग्रंथ सगळ्यांना उपलब्ध करून दिला आणि त्या ग्रंथाचं ज्ञानेश्वरी पारायण आम्ही करतो। म्हणजे हा ग्रंथ सगळ्यापर्यंत, कारण ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकळ करू, घेणे देणे सुखची ओरी होऊ द्या जगा। मराठवाड्याच्याच लोकाला नको, सगळ्या जगाला माझी ज्ञानेश्वरी कळावी, हे त्यांचं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं होतं। आणि ते म्हणतात माझा मराठाची बोल कौतुके परी अमृताचे पैसा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळविन। मी जे ज्ञानेश्वरीचे जे अक्षरे केलेले आहेत, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे अक्षर मी कसे केलेले आहेत, अमृत सुद्धा फिक्क पडतं
इतका महिमा ज्ञानेश्वर महाराजांच्या ग्रंथाचा आहे, त्यांच्या एक एक ओवीचा आहे. एक ओवी जर वाचली तर, एक ओवी जर आपण वाचलं तर आपल्या जन्माचं कल्याण होईल, अध्यात्मातून सगळं पूर्ण. कारण 84 लक्ष येऊनी आपण फिरत आलेले, तिथं उद्धार नाही आहे. एक मनुष्य जन्म आहे, त्या मनुष्य जन्मातच आपला उद्धार होतो. आणि त्या मनुष्य जन्मात जर उद्धार करायचा असेल तर ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ दुसरा कोणता नाही. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी तेच सांगितले, नाथ महाराजांनी तेच सांगितले, नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी आणि एकतरी ओवी अनुभव आहे. संत सांगतात तुम्हाला नाही जास्त वाचणं होत ना, एक ओवी वाचा. जनाबाई म्हणतात वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. ज्ञान होय अज्ञानाशी. मॅट्रिक शिकले, कॉलेजला गेले यांना नाही आहे. जे अंगठे बाजू ज्यांना लिहिता येत नाही त्यांना ज्ञान होईन, ते खडाखडा ज्ञानेश्वरी वाचतील, हे जनाबाई सांगतात. नाथ महाराज तसं सांगतात. कारण ही ज्ञानेश्वरी ग्रंथ असा आहे की त्यामध्ये आपण जर खरं अंतःकरणातून जर ज्ञानेश्वरीची सेवा केली तर मला असं वाटत नाही की तो मनुष्य उद्धारल्याशिवाय राहणार नाही, त्याचा नक्की उद्धार होईल. आपल्याला थोडं काही दुखायला तर सुधरत नाही आहे. आज एवढं 83 वय असून सुद्धा तुम्ही फक्त ऐका, सकाळी मी सांगत नाही की माऊली माझी माझा आवाज कुठपर्यंत नेते, कोणाला खरं वाटणार नाही की यांना आज 83 वर्ष आहे म्हणून. ही ताकद माझ्या ज्ञानेश्वर माऊलीची. आणि आज 1 वर्ष नाही 15 वर्ष झाले, 1000 लोक घेऊन आम्ही फिरतो. आत्तापर्यंत आमच्या लोकाला साधं खर्चटलं सुद्धा नाही, कुठला त्रास नाही, सगळा आनंदानं हा कार्यक्रम होतो. म्हणून आमचा हा ज्ञानेश्वरी पारायण सकाळी काकडा असतो, काकडा भजन, ते सकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत काकडा भजन होतं. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण होतं. ज्ञानेश्वरी पारायण झाल्यानंतर दुपारी भागवत किंवा रामायण एक ग्रंथ असतो, त्याचं चिंतन असतं. पुन्हा त्याच्यानंतर हरिपाठ असतो. आता आज आमच्या महिला खेळणार आहेत पावल्या, हरिपाठात महिला पावल्या खेळतात. तो हरिपाठ होतो वारकरी संप्रदायाचा आणि त्याच्यानंतर हरिकीर्तन होतं. हे अशा प्रकारे आमचे हे कार्यक्रम चालू येतं. आणि त्यातमध्ये भगवंतानं मला सामील करून घेतलेलं आहे, मी माझं भाग्य समजते. कारण का मी वारकरीचं लेकरू आहे. आमच्या इथं माझ्या माहेरी 5 वर्षाला एक सप्ताह करत होते आणि दर महिन्याची पंढरपूरची वारी होती. माझे वडील पण हेच करणार होते, मला त्यांचा प्रसाद लाभलेला आहे. आणि सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे माझे गुरु प्रल्हाद शास्त्री महाराज दैठणकर. आज मराठवाड्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. न्यायाचार्य, संस्कृताचार्य, पंडित, सगळ्याच गोष्टीला एकदम उपलब्ध असणारे. मला जी वस्तू मिळणार नाही आहे, आळंदीला गेलो तर महिलांना प्रवेश नाही आहे, पण आमच्या परळीत त्यांनी चातुर्मासाला आल्यानंतर मला जेवढं काही शास्त्राचं ज्ञान आहे, वेदाचं ज्ञान आहे, अध्यात्म ज्ञान सगळं ओतप्रोक्त एका स्त्रीला त्यांनी दिलेले. शेवट मला संस्कृत शिकून त्यांनी सांगितलं होतं की मला का तुम्ही काय करा, भांडारकराचं एक पुस्तक 7 धडे वाचा, तुम्हाला संस्कृतचं व्याकरणसुद्धा येईल. आणि ते सुद्धा त्यांनी शिकवलेले. माझ्यावर माझ्या फक्त गुरुची कृपा असल्यामुळे ही पुण्याई आहे आणि माझ्या सद्गुरूची कृपेनं मी इथपर्यंत येऊ शकते. नाही तर मला हातामध्ये पर्स घेऊन चालता येत नाही, पण इथपर्यंत माऊली आणती माझ्या गुरुची कृपा आहे. मी माझं भाग्य समजते. आणि ही माझी इच्छा किती दिवसापासून होती की बाबा हे जे आपला कार्यक्रम चाललेला आहे की टी व्हीवर एक वेळेस तरी जावा. पण भगवंताची इच्छा आहे. माऊलीनं तुम्हाला बुद्धी दिली, ज्ञानेश्वर माऊलीनं बुद्धी दिली आणि तुम्ही इथं आलात. रामरायानं खरं तर बुद्धी चांगली दिली म्हणा. रामरायाच्या दर्शनाला आले. काल मी गेले, मला चालता येत नाही. माझ्या मुलानं त्या खुर्चीवर बसून नेलं, पार रिक्षापासून तिथपर्यंत रामाच्या समोर मला खुर्चीवर बसवलं. तो खुर्चीवरचं उठू दिलं नाही. इथून तो रामाला बघ. एवढा आनंद झाला रामाला बघून. काय मोदीने केलं, उपकार आहेत त्या मोदींचे बरं का. आज आपल्याला जे मिळत नव्हतं ते आणून दिलं आणि एवढी सुंदर मूर्ती घडवली. मला तिथून बाजूला सरका वाटत नव्हतं. काल तृप्ती झाली रामाच्या दर्शनानं. ते झुल्यात बसलेले राम, ती मूर्ती, सगळं पासून त्यांच्या पुण्याईमुळं हे तुम्हाला 2 शब्द बोलण्याचा मी प्रयत्न केला है। मेरे साथ जुड़ी थी कमलताई जो महाराष्ट्र से आई हुई हैं। इन्होंने ज्ञानेश्वरी पारायण पाठ को लेकर के अपनी भावनाओं को, अपनी मार्मिक भावनाओं को हमारे साथ तिलक पत्रिका पर रखा और प्रभु राम के प्रति अपना आभार व्यक्त किया। तिलक पत्रिका के लिए मैं देवेश पांडे, अयोध्या।